तसेच राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या अहवालानुसार व्याघ्र संवर्धन सन 2025 मध्ये महाराष्ट्रात तब्बल 38 वाघांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे। या सर्व घटनांमुळे राज्यातील वन्यजीवन औचित्य जागेवर आहे का चित्त हे आपलं? चुकीच्या जागेवर बसून इथे फालतू टाइमपास करत आहे। चित्त संरक्षण द्या जागेवर मला। ठेवून औचित्य मांडा। अधिवास संवर्धन ग्रस्त व्यवस्था व अधिक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापराचा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। संवेदनशील भागात ग्रस्त वाढवणे, सीसीटीव्ही व निगराणी, विद्युत तारांचे संरक्षित कोटिंग, स्थानिक कर्मचाऱ्यांची क्षमता वाढवणे, शिस्तीचं पालन करा। हे शांतता चुकीच्या ठेवा। मंत्री जागेवर जाऊन बसले आहेत, याच्यावर कारवाई करा। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, विधान परिषदेतील आमदार परिणय फुके यांचा हा व्हिडिओ एकदा बघा आणि काय फुकून ते बोलत आहेत हे एकदा महाराष्ट्रातील जनतेला तुम्ही सांगा। साहेब, वास्तविक देशातील इथून पाठीमागे बहुतेक राज्यांनी त्यांच्या ज्या विधान परिषद होत्या त्या बरखास्त केल्या आहेत आणि आता देशभरातील फक्त 6 राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे। साहेब, महाराष्ट्रातील विधान परिषद ही बरखास्त करून जो 78 आमदारांवर विनाकारण खर्च होत आहे तो तुम्ही वाचवावा अशी मी तुम्हाला एक महाराष्ट्रीयन म्हणून विनंती करीत आहे। साहेब, जर विधानसभा बरखास्त केली आणि हे 78 आमदार जर कमी केले तर महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीतील 32 ते 35 कोटी रुपयांचा निधी हा वाटला जाऊ शकतो आणि तो काही विधायक कामांसाठी वापरला जाऊ शकतो। या म्हणण्याचा तुम्ही नक्की विचार कराल आणि महाराष्ट्रातील विधानसभा ही बरखास्त कराल अशी एक महाराष्ट्रीयन म्हणून तुमच्याकडून अपेक्षा आहे। साहेब, वास्तविक जे विधानसभेतील आमदार असतात ते जनतेतून निवडून येतात आणि विधान परिषदेतील आमदार हे जनतेतून निवडून येत नाही, ते असेच बिनअक्कल आमदार जर विधान परिषदेमध्ये असतील तर जनतेने त्यांच्याकडून काय बोध घ्यावा। त्यामुळे साहेब, विधान परिषद ही बरखास्त करून तुम्ही महाराष्ट्राच्या तिजोरीवर जो 32 ते 35 कोटींचा बोजा पडत आहे तो दूर कराल ही तुमच्याकडून अपेक्षा। सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं ये देश नहीं मिटने दूंगा और महाराष्ट्र को नहीं लूटने दूंगा। जय जवान, जय किसान।